नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमक्राफ्टच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप लेट झालेला आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी माफी मागतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो सोमवार PLB फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल आणि 2 स्टेपमध्ये पासवर्ड राहील। तो पासवर्ड टाकून तुम्ही PLB फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ते कशा पद्धतीने बनवायचं काय नाही ते मी सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता। तर चला पिक्सेल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे असं काही इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्ही तुमची PLB फाईल जी आहे ती ॲड करून घ्यायची। आता मी कसं बनवायचं ते सांगतो। तुम्हाला मटेरियल पण दिलेलं आहे आणि PLB फाईल दिलेली आहे। तर आता पहिलं काय करायचं, तुम्हाला इथे एक कलर घ्यायचा, कुठला पण कलर घेतो मी। हा कलर घेतो, काही नाही कुठला पण घेऊ शकता तुम्ही, त्याची काय अडचण नाही। आपण तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड घ्यायचे आपल्याला याच्यावर। आता इथं इमेज गॅलरीमध्ये जाऊन 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला या गॅलरीमध्ये जाऊन जो मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे ते बॅकग्राऊंड इथं हे करून घ्यायचं आहे। आणि इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती फुल वाढवून घ्यायची आणि राईटवर क्लिक करायचं आहे। राईटवर क्लिक केल्यानंतर याला जे आहे ते लॉक टाकून घ्यायचे आणि न्यू टेक्स्टवर क्लिक करायचे। त्यानंतर परत गॅलरीत जायचे आणि जो आपला महादेवाचा फोटो आहे ते तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे। राईटवर क्लिक करायचं, त्यानंतर लेअरमध्ये जाऊन याला पण लॉक लावून घ्यायचं आहे। कारण जर तुम्ही लॉक लावलं नाही तर तुमचं जे लेअर आहे किंवा जी इमेज आहे ती म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकते आणि तुम्हाला जर डिझाईन बनवाय जर 10 मिनटं लागत असतील उदाहरणार्थ, तर तुम्हाला ती डिझाईन बनवाय 20 मिनटं लागणार। त्यासाठी लेअर बाय लेअरला लॉक टाकून घ्यायचं आहे। तर आता 3रा जो फोटो आहे तो घेतो आहे मी, गॅलरीत जातो परत आणि आपला जो टेक्स्ट आहे तो घ्यायचा आहे आणि याची रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन साईज फुल करायची। हा आपोआप सेट होऊन जाईल। त्यानंतर परत एकदा गॅलरीत जातो मी। गॅलरीत गेल्याच्यानंतर आता जे आपल्या याच्या खाली जे व्हाईट एक फॉग टाकायचा आहे, तो फॉग घ्यायचा आहे। मी फॉग दिलेला आहे। याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती फुल वाढवून घ्यायची आणि लेअरमध्ये जाऊन याला असं खालच्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि याला लॉक टाकून द्यायचं आहे। त्यानंतर ते आपोआप सेट होईल। सेट झाल्याच्यानंतर आता जो मी तुम्हाला एक म्हणजे डायलॉग दिलेली आहे, डायलॉग PNG, तो डायलॉग तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला गॅलरीत जावं लागणार। आणि आता जे मी एक पान दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे असं डिझाईनला इफेक्ट यावं थोडा श्रावण सोमवार निमित्त, त्यामुळे मी पानाची जी PNG आहे तुम्हाला दिलेली आहे रिलेटिव्ह साईजमध्ये, याला पण फुल करून घ्यायचं आहे। आणि आता परत तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे आणि आपल्या सर्व काही ज्या PNG आहेत त्या ॲड करून घ्यायच्या। तर मी फटाफट तुमचा थोडाही न वेळ घालवता ॲड करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटतो। आता बघू शकता मी जे आहे ती एकदम प्रॉपरलीरित्या जी डिझाईन आहे ती बनवून घेतलेली आहे। स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। आता मी या लेअरला सर्व लॉक टाकून घेतलेले आहेत। तर तुम्हाला झूम करून थोडी दाखवतो कशा पद्धतीने, काही अशा पद्धतीने बनलेली आहे। फुल HD जो महादेवाची PNG आहे ती फुल HDमध्ये आहे। याचं मटेरियल पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या अस्सल मराठी रांगडी भाषेत जर तुम्हाला एडिटिंग शिकायची आवड असेल आणि जर तुम्हाला शिकायची असेल, काहीतरी करिअर याच्यात घडवायचं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घेऊ शकता। कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आजचा व्हिडिओ लेट झाला, तर जो पुढचा व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर कसा येईल याचा मी प्रयत्न करील। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर। तोपर्यंत धन्यवाद।